brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. रुपाली चाकणकर पदावर असल्यामुळे त्या बंधूच बाबाची हिंमत वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी तातडीने पाय उतार व्हावे. ती लोक त्यांच्या पाठराखीला येणार. मला आत्ताच कळलं की पोलिसांना फोन गेले. त्या नेत्यांची नावं समोर आले पाहिजेत. सुमित्रा पवारांनी राजीनामा घेतला पाहिजे, निश्चित घेतील. अशोक खरात यांचा काल एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर त्याचं पाद्यपूजन करताना दिसत आहे, त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यांच्याच पक्षातल्या रुपाली पाटील यांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली आहे. आपल्यासोबत रुपाली पाटील आहेत. काय ते सांगाल याबद्दल? मी अत्यंत पहिल्यांदाच तुम्हाला सांगते की हा कुठला पक्षाचा, पंथाचा, जातीचा विषय नाही. काल जे कॅप्टन अशोक खरात याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन बंधू बाबाला अटक करण्यात आली, त्याचा जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टची मी नावं तुम्हाला दाखवते आणि सांगते. पहिला तर तो कॅप्टन अशोक कुमार एकनाथ खरात अध्यक्ष आहे, श्री राजेंद्र भागवत घुमरे उपाध्यक्ष आहे, श्री नामकर्ण यशवंत आवारे सरचिटणीस आहे, नामदार सौ रुपाली निलेश चाकणकर खाली लिहिले अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य सदस्य आहेत, श्री सुभाषराव केशवराव गमे आहेत आणि सीए कोणतरी ललित पोपळे आहेत. तर अशा पद्धतीने जर या अन्याय करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या ट्रस्टवर जर राज्य महिला आयोगाचं नाव, नुसतंच नाव नाही तर खाली पार राज्य महिला आयोग अध्यक्ष असं लिहिलेलं असेल, म्हणूनच त्या खराताची हिंमत वाढली महिलांवर अन्याय अत्याचार करण्याची. त्याला माहिती होतं राज्य महिला आयोग माझ्यावर छत्री धरतायत, राज्य महिला आयोग माझं पायाचं पूजन करतायत, माझा केसही वाकडा कोणी करू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी या महिलांवर अत्याचार केला. आता राज्य महिला आयोगाने का राजीनामा द्यावा? वर्षापूर्वी जेव्हा तिथल्या लोकल पत्रकारांनी बातमी दिली, राज्य महिला आयोगाचा काय संबंध होता, त्या पत्रकाराला माफीनामा मागावा म्हणून प्रेशर करण्याचा त्यांनी ते प्रेशर केलं आणि मला ते 19/3/2025 त्या पत्रकारांनी यांना खुलासा आणि माफीनामा पाठवलेला आहे. याचाच अर्थ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना हे प्रकार माहिती होते, ते माहिती समोर येऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या पदाचा, पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून प्रकरण तिथं दाबलं. ते दाबल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की त्या नराधमाने 58 महिलांचं शोषण करून, पहिलीच क्लिप बाहेर आलेली आहे, प्रत्येक क्लिप आपल्याला बघावी लागेल, कारण का पहिलाच व्हिडिओ लिटरली तो त्या महिलेला पुढे उभं करून वर जे काही कलश वगैरे, तांब्या वगैरे ठेवून मागणं, ग्लासात मूत्र काढतोय, ते मूत्र प्यायला देतोय. काय म्हणजे कुठल्या ट्रस्टवर होता तुम्ही? कोणत्या ट्रस्टवर होता याची जाणीव नाही तुम्हाला? प्रकरण 2 वर्षापासून चालू आहे असं एफआयआर मध्ये नमूद केलं होतं. त्या सगळ्या प्रकरणामध्ये 2 वर्ष झाली. आता तुम्ही सांगते मी 1 वर्षापूर्वीचं पत्र, बरं मी मोघम आरोप करत नाहीये, मी सोशल मीडियावरच्या याच्यावरनं बोलत नाहीये, मी तुम्हाला ते पत्र पुराव्यानिशी दिलेलं आहे, त्या ट्रस्टवर नाव असलेलं दिलेलं आहे. आणि असे गुन्हे होत असताना राज्य महिला आयोगावर का ताशेरे ओढायचे? कारण का जे राज्य महिला आयोग महिलांच्या सुरक्षतेसाठी, सक्षमतेसाठी सरकारने स्थापन केलेलं आहे, त्याला या रुपाली चाकणकरांनी काळिंबा फासलेला आहे. त्यामुळे तातडीने नैतिकता स्वीकारून राजीनामा देणं गरजेचं आहे. कारण का त्या पदावर असल्यानंतर ज्या 58 क्लिप आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्या क्लिप डिलीट करणार, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार, पुरावे नष्ट करण्याचं काम करणार आणि पोलीस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून सलाम मारतात, हे आपण बघितलेले. ताई, तुम्ही फोकस रुपाली चाकणकर यांच्यावरतीच केलेला आहे, पण फोटो एकनाथ शिंदे आणि विखे पाटीलचे पण समोर आले आहेत. एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा विखे पाटील असतील, तिथे ते मंदिर आहे, त्या मंदिराच्या पाया पडायला गेलेत. एकनाथ शिंदे किंवा विखे पाटील ट्रस्टवर आहेत का? कुठली महिला तिथं घेऊन गेलेले आहेत का? हाही तुम्ही बघितलं पाहिजे ना. देवावर विश्वास ठेवून नतमस्तक होणं, या महिला तिथं त्याच्यासाठीच गेल्या होत्या, परंतु या नराधमांनी ते कृत्य केलेलं आहे. त्याच्यामुळे कोण त्याच्याकडे गेलं होतं, कशासाठी गेलं होतं, हे जोपर्यंत घटना समोर येत नाही तोपर्यंत उठकी सूट सगळ्यांना नावं ठेवू नये आम्हालाही कळतं.
रुपाली चाकणकर नुसत्या नतमस्तक व्हायला गेल्या असत्या तर त्या आम्ही त्यांच्यावर बोललो नसतो. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यातनं महिलांवर अन्याय अत्याचार झालेले आहेत आणि त्या महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यानंतरच्या रक्षणकर्त्या त्या पदावर आहेत. ही जुळणी बघा ना, हा काही वैयक्तिक हेवेदावेचा किंवा याचा नाही, हा कर्तव्याचा विषय आहे. संवैधानिक पदावर असताना तुमच्या ट्रस्टवर असलेल्या नोंदीनी महिलांवर अत्याचार करायचा, पाय उतार व्हायचं. त्याच्यावर पुन्हा सांगते, तुम्ही हा विषय वेगळीकडे नेऊ नका. राज्य महिला आयोगावर कुठलीही ज्यांच्याकडे आहे ते पदाचा विषय आहे, कुठलीही महिला द्यावी. रुपाली पाटील डोंबरेवाला राज्य महिला आयोगावर जायचं नाही. परत सांगते, मी जे बोलते ते महिलांवर अत्याचार अन्याय होऊ नये आणि ज्या घटना आहेत त्याचे पुरावे, त्या एव्हिडन्सवर वकील म्हणून मी माझं महिलांना जे रक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी बोलते. ज्या महिलांवर अत्याचार झालाय, रुपाली चाकणकर पदावर असल्यामुळे त्या बंधूची बाबाची हिंमत वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी तातडीने पाय उतार व्हावे. आता ते स्वतः ट्विट करून सांगतायत की योग्यरित्या चौकशी व्हावी, यात मी काय सहभाग, म्हणजे त्यांचं ट्विट तुम्ही पाहिलं असेल, त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की योग्यरित्या चौकशी व्हावी. ट्रस्टचा मी अनेक ट्रस्टवरती आहे, याच्याशी माझा काही संबंध नाही. ते मुळामध्ये संपदा मुंडेच्या ज्या ते घटना घडल्यानंतर भेटीसाठी गेल्या होत्या, आपण बघितलं. पोलिसांनी त्यांना इन्व्हेस्टिगेशन सांगितलं होतं, त्या पदावर होत्या म्हणून. त्यांनी ते मीडिया समोर इन्व्हेस्टिगेशन जे कायद्याने अभिप्रेत नसताना सुद्धा मीडिया समोर सांगितलं. याचा अर्थच की त्या या तपासामध्ये काही करू शकतात, कारण का ज्या पदावर त्या बसलेल्या आहेत त्या पदावर राहून याची चौकशी होणार नाहीये. ते 58 व्हिडिओ डिलीट केले जाणार. त्यांना जे काही त्यांनी ज्यांना या खराताच्या माध्यमातून वशमोहिनी केली आले असले नेते, ती लोक त्यांच्या पाठराखीला येणार. मला आत्ताच कळलं की पोलिसांना फोन गेले, त्या नेत्यांची नावं समोर आले पाहिजेत. अहो, महाराष्ट्रातल्या भगिनींचं देवाच्या नावाखाली अत्याचार बलात्कार करतायत आणि नेते फोन करतायत. कोणते नेते तसे? येऊ द्या त्या नेत्यांची नावं समोर. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून लोकप्रतिनिधी म्हणून महिलांना सुरक्षा देणार नाही, महिलांचा अन्याय अत्याचार करणाऱ्या बंधुबाबांची संलग्न राहणार, त्यांच्याशी संलग्न परत आपल्या आयोगाच्या महिला राहणार, मग महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा? ताई, तुम्ही जसं म्हणले, आता संपदा मुंडे असेल किंवा पुण्यातले वैष्णवी आगमन प्रकरण असेल, यावरनं देखील मोठी कॉन्ट्रोव्हर्सी रुपाली चाकणकर विरोधात रंगली होती किंवा झाली होती. असं असताना वारंवार पक्ष त्यांना पाठिंबा का देतोय? एकतर पक्ष त्यांच्या मर्जीतला आहे का तुम्हाला सिरियसली घेत नाही? एक लक्षात घ्या, मला सिरियसली घेऊ नको घेऊ, माझे प्रश्न समाजाच्या हितासाठी, महिलांच्या सुरक्षतेसाठी आहेत. सगळ्यात महत्वाचं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना राजीनामा द्यायला लावल्यानंतर राजीनामा कुठले नेते थांबवतात, का थांबवतात? त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारा ना. म्हणजे तुम्हाला राज्य महिला आयोगाची बेजबाबदार बिनकामाची व्यक्ती महत्वाची आहे, महाराष्ट्रातली माता भगिनी तिची सुरक्षता महत्वाची नाही, असं त्या नेत्यांकडनं दिसून येतं. त्याच्यामुळे त्या नेत्यांचा जे काही नेते आहेत ते जे काही पोलिसांना फोन करतायत की तपास करू नका किंवा काय, त्यांची नावं ही समोर आली पाहिजे. मीही माहिती घेईल. माझ्या समोर आता नावं नाहीयेत, मला फक्त ही जी माहिती मिळाली आहे मी ती तपासून घेईलच. परंतु मुळामध्ये माझा त्यांच्याशी कोणताही वाद नाही. त्यांना जे संविधानिक पद दिलेलं आहे त्याचं जर ते कर्तव्य पार पाडत नसतील, काम करत नसेल, तर एक महिला म्हणून माझा बोलायचा अधिकार आहे. सुनेत्रा पवार आता राजीनामा स्वीकारतील असं वाटतंय? सुनेत्रा पवारांनी राजीनामा घेतला पाहिजे, निश्चित घेतील. त्या राज्याच्या एक पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या महिलांवर हा अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे जे काही गुन्हा दाखल झाले ते त्यांना आज उद्यामध्ये मी भेटेल, वेळ घेईल त्यांची, 2-4 दिवसामध्ये भेटेल. त्यांनाही पक्षाकडे आयोगाचा पद आहे म्हणून त्यांनाही विनंती आहे, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आमची विनंती आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे. तर एकूणच या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि आता रुपाली चाकणकर यांचा राजीनामा होतोय का नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य भवार, मुंबई तक.